कार्यसम्राट आमदार सुहासअण्णा कांदे यांच्या निर्णयाकडे नांदगावचे लक्ष. नांदगाव नगरपरिषद सत्तेचा केंद्रबिंदू सिक्कुत नगरसेवक कोण होणार? नांदगाव नगरपरिषदेत मध्ये सध्या एकच चर्चा, सिक्कुत नगरसेवक कोण होणार? कार्यसम्राट आमदार सुहासअण्णा कांदे यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव नगरपरिषदेत एकहाती सत्ता स्थापन झाली आहे. ही सत्ता म्हणजे केवळ राजकीय विजय नाही, तर नांदगाव शहराच्या विकासाच्या सुवर्णकाळ असल्याचं बोललं जात आहे. नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका या इतर सगळ्यांचा कार्यकाळ इतिहास घडवणारा ठरणार अशी भावना जनतेत आहे. शहरातील तब्बल 100 वर्षांचा रखडलेला बॅकलॉग आता भरून निघणार असल्याची आशा निर्माण झाली आहे. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, विकास कामांचा सगळंच आता वेगाने मार्गी लागणार आहे. सिक्कुत नगरसेवक होण्यासाठी अनेक दिग्गजांची खासगी चर्चेत तयारी सुरू आहे. नांदगाव शहरात सध्या ज्या नावांची जोरदार चर्चा आहे, गल्लोगल्ली चर्चेचा विषय ठरत आहेत. मात्र खरी बाजी कोण मारणार? नांदगाव नगर परिषदेत सिक्कुत नगरसेवकाचा मान नेमका कोणाच्या गळ्यात पडणार? प्रत्येक समाज घटकांना संधी मिळावी या हेतूने कार्यसम्राट आमदार सुहासअण्णा कांदे आणि समाजसेविका अंजुमताई कांदे हे सातत्याने प्रयत्नशील असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता नांदगाव तालुक्यातील जनतेचे लक्ष एका निर्णयाकडे लागून राहिलं आहे. कॅमेरामन विजय भावसार, संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक. छोटे काम बाकी आहे म्हणून मी नेहमी म्हणतो की ह्या नगरसेवकांचा कार्यकाळ हा इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये त्याची नोंद होईल, असा हा कार्यकाळ राहील असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. ह्या शहराच्या भुयारी गटारांचा प्रश्न आहे, ह्या शहरामध्ये रस्त्याचा प्रश्न आहे, ह्या शहराचा विस्तारीकरण केलं पाहिजे याचाही प्रश्न आहे, ह्या शहरामध्ये मोठमोठे गार्डन, नाना-नानी पार्क सारखे विषय याचाही मोठा प्रश्न आहे. खरं तर आदरणीय बापूसाहेब म्हणतात, आम्ही दोघं गप्पा मारत असलो तर राजकारणामध्ये काम कधीच संपत नाही, किती काम करा तरी अजून काम शिल्लकच राहतं. त्याप्रमाणे अनेक कामं बाकी आहेत. खास करून दादासाहेब, माझं एक स्वप्न आहे की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आपण त्याला चौक म्हणतो, हा राजगडावर बसलेला, राजसिंहासनावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज इथं आपल्याला एकदा बसवायचे आणि सुंदर असं प्रतीक ह्या गावातलं नाक आपण असं म्हणू, असं आपल्याला इथं खरं तर उभारायचं. रस्ते होत असतात. मी आमचे आदरणीय निकम सरांचा आज वाढदिवस आहे, त्यांना तर खूप शुभेच्छा दिल्या पाहिजे. परंतु आदरणीय राजाभाऊ असेल, निकम सर असेल, तेही माझ्या खूप मागे लागले होते. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा पुतळा मी अभिमानाने आणि गर्वाने सांगतो, मी नेहमी नतमस्तक होऊन सांगतो, परंतु अभिमानाने आणि गर्वाने सांगतो की दोन्ही पुतळे तयार झालेत बापूसाहेब, आणि दोन्हींचे पैसेही मंजूर झालेले आहेत, जागाही फायनल झाल्या, शासनाकडनं परवानग्या झालेल्या आहेत. आपण सगळे ज्यावेळेस परवानगी द्याल त्यावेळेस आपण ते दोन्ही पुतळे बसवू. इथे मस्त डोलामध्ये ज्यांनी महिलांना शिक्षण दिलं, ज्यांनी महिलांची पहिली शाळा चालू केली, अशा सावित्रीबाई फुले आणि असे महात्मा ज्योतिबा फुले, ह्या दोघांचेही पुतळे आपण इथे डौलामध्ये बसवणार आहे, हे या ठिकाणी मी अभिमानाने सांगतो. MIDC आदरणीय दादांनी सांगितलं की हे शहर गतिमान शहर झालं पाहिजे, हे शहर विकसित झालं पाहिजे. ह्या शहरामधून जे बाहेर गावी उच्च शिक्षित मुलं, येणारी पुढची पिढी जी नाशिककडे जाती, पुण्याकडे जाते, मुंबईकडे जाते, IT पार्ककडे जाती, ही पिढी इथंच थांबली पाहिजे आणि ह्या पिढीने ह्या शहराचा विकास केला पाहिजे आणि ह्या शहराच्या माध्यमातून ह्या पिढीचाही विकास झाला पाहिजे. त्याच्यासाठी दादासाहेब रस्ते, गटारी आणि पाणी याची खरी गरज होती. आपण प्रामुख्याने ह्या 5 वर्षामध्ये ही गरज पूर्ण केली. आता आपण इथे MIDC आणतोय, MIDCच्या माध्यमातून जे उच्च शिक्षित मुलं आहेत यांचेही शिक्षण, यांनाही इथे नोकऱ्या मिळतील. आणि मला असं वाटतं की आता आपण नेहमी म्हणत असतो की शहराचा विकास कसा झाला, तो कशावरून ओळखायचा? शहराचा विकास कसा झाला तर आजूबाजूच्या जमिनीचे भाव जास्त झाले की शहराचा विकास झाला असं आपण म्हणतो. त्याप्रमाणे सुदैवाने ह्या आजूबाजूच्या जमिनीचे भाव वाढले. कधी कधी मला असं वाटतं की भाव वाढले याचा अर्थ या शहराचा विकास झाला.
जे जे शक्य होतं 2.5 वर्ष करोनात गेले, जे जे शक्य होतं ते 2.5 वर्षामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न केला. परंतु नक्कीच मी आपल्याला शब्द देतो की येत्या 5 वर्षामध्ये दादांनी सांगितलं, बापूसाहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे विकसित नांदगाव, गतिशील नांदगाव हे नक्कीच हे नगराध्यक्ष करण्याचा प्रयत्न करेल आणि नगरसेवकही करण्याचा प्रयत्न करेल, असे या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना आश्वासित करतो.